नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,280 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी असिस्टंट जनरल मॅनेजर सिव्हिलसाठी सगळ्यात पहिली वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। एक वॅकन्सी या पदासाठी ओबीसी कॅटेगरीमधून निघालेली आहे। पगार तुम्हाला 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल। वयोमर्यादा तुम्हाला 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फुल टाईम डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी इंजिनियर सिव्हिल या पदासाठी 50,000 रुपये ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वेतन दिलं जाईल। 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत, त्यामध्ये ओपनसाठी 1, ओबीसीसाठी 2, एससीसाठी 1, एसटीसाठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम डिग्री तुमची झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर सेकंड सिव्हिल या पदासाठी 35,280 ते 67,920 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी ओबीसी कॅटेगरीमधून या ठिकाणी निघालेली आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। फुल टाईम डिग्री किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला दिले जाईल। एससी एसटीसाठी 5 वर्षापर्यंत, ओबीसीसाठी 3 वर्षापर्यंतच, पीडब्ल्यूडीसाठी 10 वर्षापर्यंत या ठिकाणी सवलत या ठिकाणी आहे। त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। वय जे आहे तुमचं 1 नोव्हेंबर 2024 या ठिकाणी काउंट केलं जाईल। अर्ज या ठिकाणी 27 नोव्हेंबर 2024 पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 28 डिसेंबर 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।